नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आज पुन्हा एकदा घेऊन आलो आपल्यासाठी नवीन व्हिडिओ। मित्रांनो, हे कांदे तुम्ही बघू शकता, खूप छान पद्धतीने तर क्वालिटी वगैरे झालेली आहे आणि प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी आपले व्हॅलेग्रो कंपनीचे काही सोल्युशन आपण त्यांना दिलेले आहेत किंवा आपलं मार्गदर्शनानंतर त्यांना जो अनुभव आलेला आहे आणि जिथं त्यांनी आपली प्रॉपर ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याचा त्यांना काय फायदा झाला याकरता आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। सर्वप्रथम आपण दादांची ओळख करून घेऊयात। नमस्कार दादा, काय नाव आपलं पूर्ण? रोहिदास मनोहर आहे, गाव पारा। दादा, आपण बेसल डोस मध्ये काय काय घेतलेलं होतं? वॉलॅग्रोचं हायरोमॅन प्लसची जोडी घेतली होती। हा, अजून आणि 10-26 निमुळी पेंट हो आणि एक मायक्रोन्यूट्रन किट। मायक्रोन्यूट्रन किट म्हणजे एवढा सगळा डोस घेतला आपण। त्याच्यामध्ये 10-26 होतं, हायरोमाय प्लस होतं, मायक्रोन्यूट्रनचे किट होते आणि सुपर फॉस्फेट पण होतं माझ्या। सुपर फॉस्फेट एवढं सगळं आपण घेतल्यानंतर आणि ज्या प्लॉटला तुम्ही हायरोमाय प्लस घेतलेलं नाहीये आणि ज्या प्लॉटला हायरोमाय प्लस घेतलंय या दोघांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? त्याच्यात भरपूर फरक जाणवला। नेमका काय बदल झाला तुम्हाला? सुरुवातीपासून समजा मुळी चालण्यापासून मुळी जवळपास प्लॉट मध्ये डिफरन्स होता, डायरेक्ट अर्ध्या फुटाचा वाढीमध्ये सुरुवातीला फुट्यामध्ये पण डिफरन्स होता। मुळीच्या बाबतीत काय म्हणतो? मुळी भरपूर प्रमाणात ऍक्टिव्ह होते, ऍक्टिव्ह होते आणि कांद्याची जो हिरवेपणा, लुसलुशीतपणा म्हणतो तो किती दिवसापर्यंत टिकून होता? 3 महिन्यापर्यंत। 3 महिन्यापर्यंत कांदे देखील हिरवे होते हायरोमाय प्लस वापरल्या कारणानं, जे की मायक्रोरायझ आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया खताला जोडी दिल्या कारणानं खताचा अपटेक पण चांगला झाला आणि बाकी तुम्हाला रिपोर्ट पण छान आला। त्यानंतर आपण पहिली फवारणी काय घेतलेली? मेगाफॉल घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला झाडामध्ये? मेगाफॉलनी झाडामध्ये चकाकी आली आणि लुसलुशीतपणा, ग्रेनरी वाढली फास्ट मध्ये। हा, प्लस एमसी एक्स्ट्रा त्याचा पण एमसी एक्स्ट्रा आणि ब्रेक्झिल प्लस घेतला होता आपण। त्याला कीटकनाशक बुरशीनाशक जोडी घेतलेली, त्याचा काय बदल झाला तुम्हाला मानी आणि स्टंपच्या बाबतीत? स्टंप डायरेक्ट 8 दिवसामध्येच याच्यात दिसायला लागला। म्हणजे ज्याच्यात आपण याची फवारणी अलग फवारणी घेतली टाकले होते मी माझ्या प्लॉट मध्ये, तर डायरेक्ट 15 दिवस एक्स्ट्रा ऍडव्हान्स मध्ये कांदा वाटायला लागला आपला। अच्छा, म्हणजे दादा स्वतः देखील प्रयोग करत असतात। ज्यावेळेस आपण त्यांना काही ट्रीटमेंट देतो ते सगळ्या प्लॉटला न वापरता काही प्लॉटला वापरतात आणि काही प्लॉटला वापरत नाही। याच्यावरून देखील त्यांनी अंदाज घेतला। मेगाफॉल वापरल्यानंतर कांद्यामध्ये लुसलुशीतपणा किंवा तराटपणा चांगला होता। त्यानंतर स्टंप बनण्याच्या पिरियड मध्ये आपण एमसी एक्स्ट्रा आणि ब्रेक्झिल प्लस 10-14 आपण टाकलं होतं। याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर ना मान चांगली जाड झाली आणि स्टंप देखील मजबूत होता आणि पाती पडायचं प्रमाण देखील खूप कमी होतं। आणि त्यानंतर आपण शेवटला साईज साठी कोणतं मॉलिक्यूल घेतलेलं? केएमएस घेतलं। साईज आणि कलर मध्ये तुम्हाला काय बदल झाला तुम्ही पाहू शकता ना याच्यामध्ये तुम्हाला काय? आता हे कांदे बघा तुम्ही, याचं साईज, कलर, लस्टर, चकाकी सगळं पहा आणि असा कांदा एकदम असा भरगच्च वाटतोय। जर असं हातात पकडला ना तर असं वजनदार कांदा दिसतोय बघा, असं एकदम आणि प्रॉपर शेप आहे कांद्याला आणि एकरी 60 ट्रॅक्टर निघले। मी जे पूर्ण जे प्रोडक्ट मी 4 एकर साठी वापरला ना। 4 एकर साठी वापरलं। किती ट्रॅक्टर काढले? एकरी 7 ट्रॅक्टर काढले आणि शिग लावून घेतलं का? पूर्ण म्हणजे सरासरी किती क्विंटलचा ट्रॅक्टर भरेल आपला? 6 ब्रास ट्रॉली। म्हणजे माझ्या मते 30 ते 35 प्लस 35 पर्यंत आपलं त्या ट्रॅक्टर म्हणजे 35 क्विंटल प्रति ट्रॉली आपली बसत। आपण घेतले 60 ट्रॉल्या, 35 ची एक ट्रॉली, 7 × 21 हा 210 15 म्हणजे 230 ते 35 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज निघालेलं आहे। 230-35 क्विंटल मला वाटतं आजच्या घडीला कोणाच आपण ऍव्हरेज इथं आपल्या आजूबाजूला नाहीये। आणि जिथं तुम्ही वापरलेलं नाही आपलं सोल्युशन तिथं तुम्हाला मग किती बदल झाला? 5.5-6 ट्रॉलीच्या आतच, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 ट्रॉलीचा फरक पडलेला तुम्हाला। म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हो आहेत, कारण त्यांना पण मी जे माझ्या स्वतःच्या जे मी टेक्निकना जी शेती करतो ते पूर्ण आपले जे फंगीसाइड ते सर्व वापरलं। फक्त इथं थोडासा बदल झाला, वॉलॅग्रोचे काही सोल्युशन ऍड केले। याच्यामध्ये वॉलॅग्रो टोटल घेतला बरोबर आणि बाकी प्रोडक्ट रेग्युलर शेड्यूल जे आपल्याला जास्त फायदा आपल्याला बेसल डोस पासूनच झाला असं म्हणावं लागेल। आणि त्यानंतर मग मेगाफॉल पण आहे, एमसी एक्स्ट्रा ब्रेक्झिल 10-54चा पण फरक पडला आणि शेवटी कांद्याला ज्यावेळेस केएमएस टाकला त्यावेळेस पण चांगला फरक पडला। कांद्याला कलर वगैरे खूप छान पद्धतीने तुम्ही चाळीत पण बघू शकता, चाळीत पण पहा तुम्ही एकसारखा माल आहे बघा, एकदम म्हणजे सुंदर आणि सुटसुटीत माल दिसतोय आणि याची टिकवण क्षमता पण छान आहे। माझ्या मते आपण लोणा पण घेतलेलं नाही याला, लोणा नाही घेतला, म्हणजे आम्ही केएमएस वरतीच कांदा साठवणुकीचा विचार केलेला आहे। इथं तुम्ही पहा कांदा, याची क्वालिटी खरंच जबरदस्त आहे आणि या कांद्याच्या प्रतवारीवरून असं जाणवतंय की हा कांदा जास्त दिवस टिकल अजून।
एकदम चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटी कांदा झालेला आहे. इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल तुम्ही? माझं तरी मध्ये ते सर्वजणांनी वाल्याग्रोचं एकदा तरी सोल्युशन Solution वापरलं वापरून पाहिजे. घ्या. एकदा अनुभव घ्या, नंतर अनुभव वापरायचं नाही. घेतल्याशिवाय ना काही दुनियामध्ये काहीच नाही. सर्व काही जे आहे ते अनुभव अनुभवाशिवाय विकतच नाही. घ्यावा लागतं. सुरुवातीला अनुभव घ्या. चांगले फायद्याचे जर सोल्युशन वाटले तरच नक्की सल्ला पुढचा घ्या. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार.